कानाचे 3 भाग. दिसतो त्याला म्हणायचं बाह्य कर्ण म्हणजे बाहेरचा कान. मग पडदा असतो माहिती आहे आपल्याला. पडद्याच्या आत मध्य कर्ण म्हणजे मधला कान आणि त्याच्या आत अंतकर्ण म्हणजे आतला कान. की अंतकरणात 2 यंत्र असतात. एक यंत्र ऐकण्याचं, त्याच्याशी आपला संबंध नाही. दुसरं यंत्र जे महत्वाचं आहे त्याला म्हणायचं तोलयंत्र. तर जवळजवळ 15 ते 20% लोकांमध्ये हे तोलयंत्र थोडं कमकुवत असतं. हा काही रोग नाहीये. ते जे तोलयंत्र आहे त्या तोलयंत्राचे काही व्यायाम शिकवतो. ते व्यायाम 4-5 वेळा तरी कमीत कमी कर. 3-3 मिनिटाचे व्यायाम आहेत, घरी बसून करायचे. लॅब्रिन्थाईन किंवा तोल नियंत्रण व्यायाम हे कुठल्या तरी एका ठिकाणी बसून आपल्याला करायचे आहेत. हे करताना कोणीतरी तुमच्या सोबत हवं, कारण की हे करताना तुम्हाला चक्कर येऊ शकते. जो पहिला व्यायाम आपण करणार आहेत त्याच्यात आपल्याला डोळे गच्च बंद करायचे आहेत आणि उघडायचे आहेत. हा व्यायाम आपल्याला 10 वेळा करायचा आहे. त्याच्यानंतर डोळ्यांनी वर आणि खाली बघणं, हा व्यायाम आपल्याला करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपला अंगठा आपल्या डोळ्यांच्या लेवलसाठी समोर धरून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर डोळ्यांनी अंगठ्याकडे बघताना मान वर खाली करायची आहे. हे आपल्याला 10 वेळा करायचं आहे. हे केल्यानंतर उजवी आणि डावीकडे बघायचं आहे. त्याच्यानंतर मान आणि अंगठा आपल्याला सोबत हलवायचं आहे आणि ते करताना आपले डोळे अंगठ्यावरती फिक्स पाहिजे. आणि त्याला वरच्या दिशेने खालच्या दिशेने घेऊन जाताना डोळ्यांना फॉलो करायचा आहे. हा डोळ्यांनी फॉलो करण्याचा व्यायाम आपल्याला 5 वेळा करायचा आहे. त्याच्यानंतर मान मागे ओढण्याचा, हे 10 वेळा करायचं आहे. त्याच्यानंतर खांदे वर खाली उचलण्याचा, खांदे साईडनी मागे घेऊन जाण्याचा, वरच्या बाजूनी घेऊन जाण्याचा, हे 10 वेळा करायचे आहेत आपल्याला.